आता मी चुन्याच्या वावरी थांबलेलो आहे आणि या परिसरामधील असलेल्या चुनखडी हा मानाचा चुना वेचला जातो। ते वेचत असताना व पालखीचे प्रस्थान होत असताना सर्व भाविक येथे या ठिकाणी चुना वेचून देवदर्शन घेतले जाते आणि इथूनच पालखी अंबराईकडे प्रस्थान होते। हे व्हिडिओ हा यात्रेच्या अगोदरचा आहे। हे याची पूर्व काय असतं आणि यानंतर घडणारा येथील भाविकांची गर्दी काय असते यामुळे चालू ठेवलेला आहे। येरमाळा गावात होत असताना आणि हा खेडेश्वरी पालखी मार्ग वर गावातल्या प्रवेशा प्रारंभ होत असताना येथील नागरिक व आलेले भाविक पालखीचे स्वागत करून चुन्याच्या वावरी येत असते। चुन्यापासून प्रदक्षिणा घेऊन अंबराई या ठिकाणी देवी 5 दिवस दर्शनासाठी येथे सदर या 5 दिवसामध्ये भरणाऱ्या यात्रेमध्ये अनेक विविध प्रकारचे स्टॉल, दुकाने, हॉटेल्स आणि मनोरंजन पाळणा अशा विविध जनतेच्या मनोरंजनासाठी आलेल्या आणि त्यासाठी चालत असलेल्या व्यवस्थेचा व बांधणीचा ही आज मंगळवार दिनांक 31चा छायाचित्र आहे। खाली आहे। दर्शन रांगेसाठी बांबूने एक कंपाऊंड वॉल मंदिर परिसरात बांधलेला आहे। कारण ही यात्रा ही मोठ्या संख्येने आणि महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी गर्दीचा रस असतो। त्यामुळे हे मंदिर व ग्रामपंचायतच्या आणि प्रशासन यांच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेली मी तुम्हाला दाखवत आहे। नमस्कार, मी बाळासाहेब चंदनशिवे, सक्षम भूमिका वृत्तपत्र संपादक व सक्षम भूमिका यूट्यूब चॅनलचा संपादक।
आज मी महाराष्ट्राला परिचित असलेल्या येडेश्वरी मंदिर या देवस्थानाची यात्रा भरत असले आणि ती यात्रा पूर्व येडेश्वरी डोंगरावरून पालखी आंबराई वनामध्ये येत असताना व तेथील मंदिर या सर्व बाबीचा मी आढावा घेण्यास आलेलो आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. आपले स्वागत आहे. या 5 दिवसीय महोत्सवामध्ये पौर्णिमे दिवशी यात्रेचा मंदिर देवस्थानावर छबिना निघून पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी डोंगरावरून येणाऱ्या पालखीचे आगमन मलकापूर